आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो त्याला पुनर्जन्म म्हणतात. हे समजण्यासाठी शोध लावत बसण्याची गरज नाही. त्याचे उत्तर आपल्याला गीतेमध्ये आणि वेदांमध्ये मिळते. अध्याय 2 श्लोक 22मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. नवीन भौतिक शरीर हे त्या त्या जीवात्म्याच्या कर्मानुसार त्यांना मिळते. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते. मुंडकोपनिषद तसेच श्वेताश्वतरोपनिषद यासारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्षाबरोबर करण्यात आलेली आहे. पहिला पक्षी जीवात्मा वृक्षाची फळे खातो, सुखदुःख आनंद अनुभवतो आणि कर्मबंधनात अडकतो. दुसरा पक्षी आपल्या मित्र पक्षाकडे फक्त पाहत राहतो. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाकणारा पक्षी आहे. परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजेच भगवंताकडे तो ज्या क्षणी पाहतो, त्याची महानता जाणतो, तो क्षणी तो दुःखग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतातून मुक्त होतो. जरी ते दोघे मित्र असले तरी एक जण स्वामी आणि दुसरा सेवक आहे. ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तो क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो.